पेपर चेकिंग मध्ये मी खूप वेळेस ऑब्झर्व केलेला, लक्ष द्या सर्वांनी, की मॅक्झिमम मुलांना कुठल्याच मशीनची वर्किंग प्रॉपरली लिहिता येत नाही. पोरं मशीनची वर्किंग असं लिहितात जसं की एखादी निबंध लिहिलेला आहे 4थी किंवा 5वीला. वर्किंग कशी लिहिली जाते, वर्किंग लिहून मार्क कसे गेन करायचे त्याच्यावर थोडं बोलतो, लक्ष देऊ नका. कुठल्या पण मशीनची वर्किंग लिहायची. फॉर एक्झाम्पल बॅकग्राऊंडला जी मशीन आहे ती डीसी मशीन आहे ना, इट्स अ डीसी मोटर. आता सगळ्यात पहिलं वर्किंग लिहिली कशी जाते, सेंटेन्सेस मध्ये. वर्किंग पार्ट करताना ना अल्गोरिदम मध्ये पार्ट करायचं, उगा थेअरीमध्ये पार्ट करत बसायचं, इट्स टेक अ लिटल बिट टाइम. पण वर्किंग फायनल पेपर मध्ये लिहित असताना कशी लिहायची, सेंटेन्सेस मध्ये लिहायची. पूर्ण पॅराग्राफ तयार करून लिहित बसायची गरज नाही. अखंड वर्किंग कधीच लिहिली जात नाही. ऑलवेज मेन्शन द वर्किंग फ्रॉम इनपुट टू दी आउटपुट. समजा मी डीसी मोटरला कोणता सप्लाय देत आहे, इलेक्ट्रिकल सप्लाय म्हणजे डीसी सप्लाय. तर इनपुटला डीसी सप्लाय दिसला पाहिजे सेंटेन्सच्या स्टार्टिंगला, आणि तुमचा एंड झाला पाहिजे टॉर्क पासून. कारण मोटरचं काम आहे इलेक्ट्रिकल एनर्जीला गेन आणि फिरणे ना. तर एक्झामिनरला पण माहिती आहे जोपर्यंत टॉर्क ऍक्ट होत नाही तोपर्यंत मोटर फिरत. सो इनपुटला इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे डीसी सप्लाय, आणि सगळ्यात शेवटी सेंटेन्सेस लिहिल्यानंतर टॉर्क नावाचा वर्ड किंवा मेकॅनिकल फोर्स नावाचा वर्ड दिसलाच पाहिजे. हे जर 2 वर्ड दिसले नाहीत एक्झामिनर मार्क्स होणार नाही. इज दॅट क्लिअर? तर मॅक्झिमम